नमस्कार, मराठी मंडळीवर तुमचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत झालेली प्रचंड वाढ आणि त्यांच्यावरील गुन्ह्याची माहिती पाहिली। हा व्हिडिओ झाला की तो व्हिडिओ बघायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये राजकीय दबाव टाकून तरुणीला कुणी भोगलं आणि तिच्यावर काय अत्याचार झाला त्याचा बीडमध्ये झालेला खळबळजनक खुलासा आपण बघणार आहोत। संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले। त्यामुळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली। तर दुसरीकडे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई देखील केली। धस यांनी ठिकठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघणाऱ्या मोर्चात जोरदार भाषण केली आणि राज्यात संतोष देशमुख प्रकरण आणखी प्रकाश झोतात आलं। एवढंच नाही तर बीड मधील इतर प्रकरण सुरेश धस यांनी बाहेर काढली आणि त्या प्रकरणातील आरोपी कशा प्रकारे अद्याप पकडले गेले नाही हे नजरेत आणून देण्याचा एक प्रयत्न। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघांशीही आता त्यांचं राजकीय वैर आणखी कट्टर झालंय असं म्हणायला काही हरकत नाही। आता अशा परिस्थितीत वाल्मिक कराड जर या गुन्ह्यातून निर्दोष सुटला आणि बाहेर आला तर सुरेश धस यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी नक्कीच चक्रव्यूह आखलं जाईल। ही गोष्ट कुणीही आता सांगू शकेल एवढी सोपी आहे। सुरेश धसांना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न देखील झाले। काही वर्षांपूर्वी झालेल्या दरोड्यात आणि खुनात जे आरोपी होते त्यांनी सुरेश धस मंत्रिमंडळ नावाचे टी शर्ट घातले होते। त्यामुळे त्या प्रकरणात सुरेश धस यांचा हात असावा असा दावा केला गेला होता। मात्र तो विषय तिथेच थंड झाला। सुरेश धस यांना अडचणीत आणण्यासाठी आणि बॅकफूटवर ढकलण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही। त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये एका तरुणीने भाजप आमदार सुरेश धसांवर गंभीर आरोप केले। त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय। अगोदर तो व्हिडिओ बघूया। आणि धस साहेबांचं नातेवाईक म्हणूनच त्याने विश्वासात घेतलं। धस साहेबांचे नातेवाईक म्हणूनच त्याने नाही का माझ्यावर दबाव टाकला, राजकीय दबाव। सुरेश धसांचा दबावच दिसतोय ना डायरेक्टली, कारण धमक्या पण ह्या माणसांनी मला फक्त आम्ही धस आहे तर आम्ही धस साहेबांची माणसं आहे तर धस साहेबांची माणसं करून एवढ्या घाण शिव्या दिल्यात मला। रेकॉर्डिंग वगैरे सगळे मी त्या न्यूजवाल्यांकडे पाठवलेले आहेत। कुठलं कार्यकर्ते काय नाव आहे त्याचं? नितीन कोकणे, विकास धस आणि तुषार कोकणे। तुषार कोकणे या युवकाने लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप या व्हायरल व्हिडिओमध्ये पीडित तरुणीने केला। तसंच आरोपीने धस साहेबांचा नातेवाईक म्हणून माझ्यावर राजकीय दबाव टाकला असे या व्हिडिओमध्ये पीडित तरुणीने म्हटलंय। आरोपीचे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज रद्द केला होता। त्यानंतर त्याने जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला। या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी मला खोटं बोलून या प्रकरणापासून दूर ठेवलं। माझ्याकडून कागदावर 3-4 सह्या करून घेतल्या, मात्र त्यानंतर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही। या प्रकरणात सुरेश धस यांचं नाव वापरून तुषार कोकणे, नितीन कोकणे आणि विकास धस यांनी माझ्यावर दबाव आणला आणि मला घाणघाण शिव्या दिल्या असा आरोप देखील पीडित तरुणीने या व्हायरल व्हिडिओमध्ये केलाय। ही घटना नोव्हेंबर-डिसेंबर 2021 ची असून या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात मे 2023 मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 1 महिना आरोपीच्या चुलत्याने आरोपीला फरार करून ठेवले। तसंच त्याने माझ्यावर राजकीय दबाव टाकला असा आरोप देखील पीडित तरुणीने केला। तसंच आरोपीने माझ्याशी लग्न करावं नाहीतर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील पीडित तरुणीने या व्हिडिओमध्ये केली आहे। त्यामुळे आता या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस अडचणीत येणार का याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले। याबद्दल तुम्हाला काय वाटतं की सुरेश धस अडचणीत येतील का आणि बीड मधील आणखी असे किती प्रकरण आहे जे दाबून होते मात्र हळूहळू समोर येऊ लागले? तुमचं मत आम्हाला कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।